जय जय स्वामी समर्थ सद्गुरु श्री स्वामी गुरु ब्रह्मा गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं दन्तवादीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जगदीश्वर जगदुत्पत्ति च जगदुद्धारक जगत्पति जगत्पालकाय जगद्गुरु स्वामी समर्थ नमोस्तुते। जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येंचे आदिकर्ण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता येथ वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविते। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज मायबाप अक्कलकोट सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पवित्र चरण कमलावर साष्टांग कोटी कोटी प्रणिपात। या भक्तीच्या महासागरातल्या प्रवाहामध्ये काही जण जन्मोजन्मीपासून आहेत, काही या जन्मी आहेत, तर काही ना महाराजांनी या सेवेमध्ये नुकतंच घेतलेला आहे। परंतु सगळ्यांचा जर प्रवास जर पाहिला या स्वामी महामार्गातला, तर सगळ्यांचं ध्येय किंबहुना जे ठिकाण आहे पोहोचण्याचं ते म्हणजे अक्कलकोट आहे। बरीच लोक म्हणतात महाराजा आम्ही तर अक्कलकोटला जाऊन आलो। असं आहे की देहाने अक्कलकोटला जाणं वेगळं, मनाने अक्कलकोटला जाणं वेगळं, आणि या देहाचंच अक्कलकोट करणं वेगळं। नेहमी एक विशेष नवल असतं, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये एक सामान्य आणि विशेष अशा दोन फरक असतात। काही काही नवीन लोक मठामध्ये आले की सहज म्हणून जातात आम्ही महिन्याला अक्कलकोटला जातो। मी अजूनही स्वामी महाराजांच्या सेवेत कुठेही कमी पडत नाही, याची सुरुवात करून करतो तो मी इथून सुरुवात करतो। त्याला अक्कलकोटला जाऊन अक्कल आली का नाही हेही महत्वाचं आहे। बऱ्याचदा या सगळ्याचा प्रवास आम्ही सगळे प्रवासी आहोत, सगळे प्रवासी आहोत आपण। मी बऱ्याचदा मागील काही प्रवचन सेवेमधून सांगितलं की आपण कुठून आलो, त्यात विचारलं कुठून आलो आपण काय सांगतो आम्ही जेजुरीतून आलो, आम्ही सासवडमधून आलो,
कोणी म्हणून आम्ही निरेतून आलो. आपण आपल्या गावाचा पत्ता सांगत असतो, पण खरा पत्ता तो आहे का? खरा पत्ता तो नाहीये. आपण काही इथून फार जवळून कुठून आलेलो नाहीये, दुरून आलो का? आपण फार दुरून आलोय. किती लांबून आलोय आपण? हा मनुष्य देह कधी मिळतो? 84 लाख योनीतून फिरल्यानंतर मिळतो, बरं का? मग आपण कुठून आलोय का? किती लांबून आलोय आपण? 83,999 जन्म घेऊन आलोय. किती लांबून आलोय आपण आता कळालं का तुम्हाला? 83,999 योनीतून फिरून आपण आलो, तेव्हा हा मानव देह मिळाला. तो सहज मिळालाय का? बरं, ह्या सगळ्या 83,999 जे आपण योनीतून फिरतो, ते काय एकदा फिरायचंय का महाराजा? नाही. एक एक योनी कोटी कोटी वेळा. हा, म्हणजे आपण जर का हा देह सोडून जर का यदा कदाचित जर का आपण बैलाच्या जन्माला गेलो, तर ते काही एकदा बैलाचा जन्म म्हणजे त्याचं आयुष्य किती असतंय? 40 वर्ष. ठीक आहे. म्हणजे एकदा बैलाच्या जन्माला गेले की दुसऱ्यांदा लगेच आपण दुसऱ्या प्राण्याचा जन्म नाही. तीच योनी किती वेळा तुम्हाला जन्म घ्यायचा आहे त्याच्यामध्ये? एक एक योनी 1 कोटी वेळा. म्हणजे बैल व्हायचंय मरायचंय, व्हायचंय मरायचंय, व्हायचंय मरायचंय. किती वेळा? 1 कोटी वेळा. पुन्हा दुसऱ्या जन्माला जायचं. पुन्हा एखादा मनुष्य जर का डुकराच्या जन्माला गेला, अरे अरे अरे, डुक्कर व्हायचंय मरायचंय, व्हायचंय मरायचंय, गाव साफ करायचंय, खायचंय नको ते, पुन्हा मारायचंय, पुन्हा ते जन्म घ्यायचंय. किती वेळा? 1 कोटी वेळा. सरडा व्हायचाय, रंग बदलायचाय, मरायचंय, सरडा व्हायचाय, मरायचंय, 1 कोटी वेळा. कुत्र व्हायचंय, आणि एकदा आहे का? 1 कोटी वेळा. मनुष्य देह मिळणार तुम्हाला एकदाच, कोटी वेळा नाही. म्हणताना आता महाराज बरं झालं तुम्ही सांगितलं, एकदाच मिळतोय. सासवडला मॉल लागला, सगळं एकदाच खरेदी करतो. मग आपल्याला हेच कळत नाही ना, आपल्याला हेच कळत नाही. हा देह एकदाच मिळालेला आहे. तो एकदा मिळालेल्या देहातून तुम्हाला संसार करायचा आहे, परमार्थ करायचा आहे, संसार सुफल करायचा आहे, आणि परमार्थात भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. मग एका जन्मामध्ये जर आपण सारासार विचार केला तर भगवंताने दिलेला आयुष्ययोग 100 वर्षाचा. ठीक आहे. त्यातलं आता जर आपण प्रामाणिकपणे पाहिलं, कलियुगाला नुकतेच 5,500 वर्ष पूर्ण झाले, आणि आत्ताचा जर आयुष्यमान योग जर का आपण मानवाचा पाहिला तर तो 60 वर्षापर्यंत आला. आणि जी 2000च्या पुढची मॉडेल जन्मलेली आहेत ते पुढे जाऊन किती? 40. तर जन्मलं की चष्मा लागतोय, जन्मलं की चष्मा लागतोय, जन्म झालं की रोग येतोय. माणसाच्या देहाचा भरोसा यत्किंचित राहिलेला नाही. मग एवढीशा काळामध्ये, एवढ्या कमी वेळामध्ये पुन्हा बालपण आहे, शिक्षण आहे, पुन्हा तरुणपणामध्ये महाविद्यालयीन शिक्षण आहे, नोकरी आहे, उद्योग आहे, व्यवसाय आहे, विवाह करणे आहे. ज्यांचे झाले त्यांचा आनंद, जे राहिले ते राहिलेच. आता दुसरा टप्पा संपला,
तिसऱ्या टप्प्यावर आपण आलो, म्हातारपण सुरू झालं. मग कसं असतंय चिंतेचं? मुलगा शिकलाय, त्याला नोकरी नाही, त्याचं लग्न होईना, ठीक आहे, मुलीचं लग्न होईना, अनंत चिंता. हे करता करता एक लग्न मुलीचं करायचं म्हणजे बापाची जीवनाची आयुष्यभराची सगळी तटपुंजी त्याची संपून जाते, सगळी संपून जाते. कारण तुम्हा लोकांना साधं काही करायला आवडत नाही. खिशात नाही दाना पण बाजीराव मला म्हणा. आपण साधी लोक मागतच नाही. मग काय होतंय? जीवनाचं सगळं सूत्र बदलून जातं, वय होऊन जातं. आणि मग एवढ्या सगळ्यात मग पुन्हा ती चिंता, चिंतेतून निर्माण झालेला रोग, आधी व्याधी, मग दवाखाना आणि संपूर्ण आयुष्य संपून जातं. पण तो परमात्मा आठवत नाही. कधी भजन करणार? कधी भजन करणार? कधी कधी म्हणजे आज मी जरा थोडं 5 मिनिटं लेट आलो का, मी म्हणलं आज जरा भजन होऊया, चांगली लोक म्हणतात. तरी मी काय काय माग इकडं तिकडं जरा काही लोकांच्या गप्पा चालूच होत्या. साधी गोष्ट आहे, 5 मिनिटं पण भगवंताची सेवा करू शकत नाही निस्वार्थपणे, शांतपणाने. 5 मिनिटं भगवंताच्या मंदिरात राहून आपण एकचित्त राहू शकत नाही. त्या भगवंताला तुम्हाला सुखी करा असं मागणी मागायचा अधिकार आहे का? हा विचार करा, थोडं बसल्या बसल्या विचार करा. काय ना, आम्हाला सगळं फुकट पाहिजे, मोफत पाहिजे. बर एवढं समजा भगवंताने, तरीही तो कृपावंत करुणावंत दीनदयाळू आहे. त्याला प्राप्ती करायला हवन लागत नाही का, योग लागत नाही, सिद्धिया लागत नाही, रिद्धी लागत नाही. त्याला लागतंय फक्त काय, तर तुमच्या अंतःकरणातून शुद्ध भावंतकरण ठेवून त्याचं नामस्मरण, त्याला घातलेली साध, त्याचं केलेलं चिंतन, एवढंच लागतं त्याला. मग तेवढं सुद्धा महाराज आम्ही जर करू शकलो नाही तर हा जन्म तुमचा वाया गेला. मग पुन्हा तुमचा क्रम चालू आहे 83,999,999. मग पुन्हा तुम्ही त्या वृत्तीच्या चक्रामध्ये फिरत राहा. आता कुठंतरी तुम्ही मनापासून, अंतःकरणापासून थांबलं पाहिजे. आणि ह्या भगवंताच्या सेवेमध्ये तुम्ही आम्ही आल्यानंतर त्याची प्राप्ती करूनच घेतली पाहिजे. काय केलं पाहिजे? एवढी भक्ती केली पाहिजे, या देहाचं अक्कलकोट झालं पाहिजे, या देहाचा अक्कलकोट झाला पाहिजे. आणि तसंही याला अक्कलकोटच म्हणतात. कसं सांगतो आपण? म्हणतो का नाही कधी कधी एखादा माणूस जर व्यवस्थित नाही वागला, लहान मुलं व्यवस्थित नाही वागली, तर आपण सहज बोलून जातो, का रे तुला अक्कल आहे का? आहे की नाही? मग अक्कल कुठं असते? गुडघ्यात, इथं असते. कुठं असते? डोक्यात, आहे की नाही? इथं अक्कल असते. हे जे अक्कलकोट आहे याला कवटी म्हणतात ना मराठीत, माहिती आहे ना तुम्हाला? नसेल तर मी फोडून दाखवतो एखाद्याची, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा पार्ट ह्याला कवटी बोलतो. नाही ना? आहे ना विश्वास तुमचा माझ्यावर? हा ठेवतच चला. संतांच्या बाई हा माझा विश्वास. याला कवटी म्हणण्यात अपभ्रंश अक्कलकोट. कोट आहे हा, कोट आहे. आणि त्याच्यामध्ये बुद्धीचा जो कोश आहे त्याला अक्कल असं म्हटलं, त्याला ज्ञान म्हटलं, त्याला ज्ञानसागर म्हटलं, त्याला बुद्धीचा कोष्ट म्हटलं, त्यालाच आपण अक्कलकोट म्हणतो. ठीक आहे. आता अक्कलकोट कुठे? आता पायाच्या शिरा, म्हणजे आपण अगदी पायापासून वर बघितलं तर फार उंचावर आहे. हे काय गुरु शिखर आहे? याच्यावरती काय आहे का दुसरं? नाही आहे का? काहीच नाही. हे शेवट आहे. ह्या ब्रह्मकलश आहे. इथे ब्रह्मांडाचा मालक आहे. ठीक आहे. मग इथं जर हे अक्कलकोटला जर तुम्हाला पोहोचायचं असेल, या अक्कलकोटमध्ये तुम्हाला जर पोहोचायचं असेल, तर तुम्हाला
सगळ्यात महत्वाचं मार्गदर्शक तत्व सांगणारा कोण पाहिजे? गुरु पाहिजे. कारण असेल गुरुविना ज्ञान नाही. तुम्हाला अक्कलकोटला पोहोचायचंय म्हटल्यानंतर कोण हवंय तुमच्याकडं? गायडन्स पाहिजे, गुरु पाहिजे. आणि ज्याच्या जीवनात गुरु नाही त्याचं जीवन सुरू नाही. आता गुरु महाराजांना तुम्ही अनन्य भावे शरण गेला की तुम्हाला त्या महामार्गाची गुरु किल्ली तो देत असतो आणि त्या महामंत्राचं नाम देतो. आणि ते म्हणजे काय? श्री स्वामी समर्थ. ही अक्कलकोटच्या महाद्वाराची चावी देतो. हे महाद्वार आहे. मुख म्हणजे महाद्वार, लक्षात घ्या. हे मुख म्हणजे महाद्वार आहे. बरं, ही चावी म्हणजे काय? महाद्वार हे साधं नाहीये, मोहमायेचं महाद्वार आहे. ती एकदा चावी टाकली कुलपातून उघडलं असं आहे का? ते अजिबात नाही. त्याला अनंत वेळा आणि निस्वार्थपणे त्याचं नामस्मरण करायचंय, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मग खऱ्या अर्थाने ते महाद्वार उघडलं जातं. आणि महाद्वार उघडल्यानंतर ते नाम तुम्हाला आतमध्ये प्रवेश करतं. आणि हृदयामध्ये असणारं जी मंदिर आहे, त्या मंदिरात असणारा जो प्राणात्मा आहे त्याला सामान्य भाषेमध्ये जीव म्हणतात. तो जीव दुसरा तिसरा करून कोणी नसून तो आत्मा आहे. आणि आत्मा हा कोण आहे? परमेश्वर आहे. आत्मा सकलांचा श्रीहरी, तो हा उभा विठेवरी, तोच परमेश्वर आहे. आणि त्याच्या अंतःकरणात, ज्याच्या अंतःकरणात जीव आहे तो आत्मा आहे, तो परमेश्वर आहे. त्याला तुम्हाला काय करायचंय? जागृत करायचंय. लक्षात घ्या, देव जागृतच आहे. देवस्थान असं आपण वाचतो, जागृत उघडा मारुती. ठीक आहे, जागृत मसोबा. ठीक आहे ना? हे बघा, लक्षात ठेवा, हा मूर्खपणा आहे केवळ. देव जागृतच आहे. तो झोपलेले कोण असतील तर तुम्ही आम्ही, झोपलेलं कोण असेल तर तुम्ही आम्ही असेल. मग आपल्याला जागृती करायची. बरं, काही लोकांचा आता बघा कधी कधी प्रश्न येतो. आम्ही हे सगळं चिंतन मांडल्यानंतर प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमेश्वर आहे, आपण ऐकत आहोत. मग काही घटना आपण अशा ऐकल्यानंतर प्रश्न पडतो की काल परवा या महाराष्ट्रामध्ये नको त्या घटना अनंत प्रकारे घडायला लागल्या आणि बदलापूरची घटना घडून गेली. त्यावेळेस त्या नराधामाच्या अंतःकरणामध्ये परमेश्वर नव्हता का? जिथं जीव आहे तिथं ईश्वर आहे. ठीक आहे, जिथं जीव आहे तिथं ईश्वर आहे. मग त्याच्या अंतःकरणात ईश्वर आहे, तर मग ते पाप त्या देहाने केलं का ईश्वराने केलं? आणि त्याला तशी बुद्धी सुचलीच का? लक्षात घ्या, पती हा परमेश्वर आहे. त्याच्या अंतःकरण जर का जागृत झालेलं नसेल, तर त्याच्या अंतःकरण जागृत झालेलं नसेल तर त्याला म्हणजे दुष्ट बुद्धी सुचते. मग तो व्यसन करतो, नको तो अधर्म करतो आणि नको त्या गोष्टी मानवाकडून होत असतात. त्याचा एकमेव कारण असं की तुमच्या आमच्या अंतःकरणातला भगवंत आपण जागृत करत नाही. तुमच्या आमच्या अंतःकरणात परमेश्वर आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मंदिर शोधण्याची गरज नाहीये, त्याच्यासाठी तुम्हाला भाऱ्या करण्याची गरज नाहीये, त्याच्यासाठी तुम्हाला बाकी अट्टास करण्याची गरज नाहीये. परंतु त्या अंतःकरणातला परमेश्वर जागृत करण्यासाठी ही साधनं मात्र गरजेची आहेत. ही साधनं मात्र गरजेची. मठ असेल, मंदिर असेल, केंद्र असतील, नानाविध प्रकारचे काही आश्रम असतील, ही साधनं आहेत. ही कोणती साधनं आहेत? कसली साधनं आहेत? तर तुमच्या अंतःकरणातला परमेश्वर जागृती निर्माण करण्याचे साधन आहेत. आणि इथे जर कोणी आला नाही, इथं जर तो आलाच नाही, तर त्याच्या अंतःकरणातला जो परमेश्वर आहे, जो परमतत्व आहे, ज्या परमतत्वातून, चैतन्य शक्तीतून सदविचाराची जागृती होती, परमेश्वराची नाही सदविचाराची जागृती होती. अंतःकरण या शरीरामध्ये असणारे 6 विकार आहेत, काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार, लोभ, याचा नाश होतो. तेव्हा तो परमतत्व जागृत होता. आणि ज्याचं परमतत्व जागृत झालं त्याला सर्वत्र ईश्वर दिसतो.
मग मुक्या प्राण्यांमध्ये ईश्वर दिसतो, प्रत्येक जीवामध्ये ईश्वर दिसतं. या भूलोकावर जिकडे पाहेल तिकडे हरी दिसतो, जिकडे पाहेल तिकडे त्याला स्वामी महाराज दिसतात. मग मला सांगा, अशी ज्याची वृत्ती होईल तो बलात्कार करेल का, तो चोऱ्या करेल का, तो व्यसन करेल का? मग आम्ही कुठं कमी पडलो? ज्ञानोबरायांनी धर्माची व्याख्या फार सुंदर सांगितली, फार सोपी सांगितलं. एक वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवले. तुम्ही धर्माची व्याख्या काही वेगळी करून ठेवली. आम्ही धर्माला एक वेगळं स्वरूप दिलं. आम्ही धर्माच्या अनेक वाटण्या करून घेतल्या. याला धर्म म्हटलं नाही हो. धर्म ज्ञानोबरायांनी असा सांगितला की एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवते. जे तुमच्या वडिलांनी केलेले संस्कार आहेत, जे तुम्हाला दाखवून दिलेला मार्ग आहे, त्या मार्गाने तुम्हाला जायचंय आणि तो सतमार्ग तुम्हाला धरायचा आहे, त्यालाच धर्म म्हटलंय. मग इथे पुन्हा प्रश्न असा पडतो, बाप कोणाला म्हटलंय? म्हणजे जन्मदात्याला हा समानार्थी शब्द लक्षात येतो. मग कधी कधी मग आता पुन्हा कुठं प्रश्न असं पडतात, एखाद्या वडिलांनी जर का आपल्या मुलाला चोऱ्याच करायला शिकवल्या, दरोडाच घालायला शिकवला, तर त्याचा धर्म आहे. वडिलांनी सांगितलं त्याप्रमाणे तो करतो. मग इथे धर्माला अशी व्याख्या न देता आपल्याला सतविचाराचा धर्म घेऊन जायचा आहे. आणि आपला धर्म, आपले वडील म्हणजे कोण? आपले पूर्वज. आपले पूर्वज म्हणजे कोण? तर हिंदू सनातन धर्म संस्कृतीची ज्यांनी स्थापना केली ते कोण? ते संत आहेत, ते साधू आहेत, ते ऋषी आहेत, ते जपी आहेत, ते मुनी आहेत, ते महंत आहेत, ते मंडलेश्वर आहेत, ते महामंडलेश्वर आहेत, ते शंकराचार्य आहेत. आदी शंकराचार्यांनी धर्म घालून दिला की प्राणी मात्रांवर दया करा, प्राण्यांची हत्या करू नका. हा धर्म आपल्या बापाने शिकवला. संत हे आपले बाप आहेत. कोण आहेत बाप आपला? संत हे आपले बाप आहेत. म्हणून ज्ञानोबरायला माऊली म्हणतात आणि बापही म्हणतात. आपले सद्गुरू श्रीगुरू हे आपले वडील आहेत. म्हणून आपण सद्गुरूला माय आणि बाप म्हणतो. की जो माय बाप कधीही आपल्या लेकराचं स्वप्नात सुद्धा यत्किंचित अहित कधी जाणत नाही, त्याचा विचार कधी येत नाही, त्याला मायबाप म्हणतात. बापाची व्याख्या ज्ञानोबरायांनी वेगळी मांडली. आणि आत्ताचे बाप रोज पाप केल्याशिवाय ते बापच होऊ शकत नाही, अशी परिस्थिती झाली. मग याला धर्म 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 म्हणजे काय? आम्हाला धर्म घालून दिला. आमचा धर्म कोणता आहे? हिची आम्हा करणे काम गोविंदाचे पोवाडे. आमचा धर्म एकच आहे, भगवंताचं नामस्मरण करणं. हा माझा धर्म आहे. माझ्या सद्गुरूंनी मला दिलेला धर्म आहे. माझ्या बापाने मला दिलेला धर्म आहे. तो मी धर्म घेऊन पुढे चालतो. आता मला मिळालेला धर्म मी तुम्हाला दिला, याला धर्म म्हटलंय. आपण धर्माची वेगळी वाणी केली, वेगळी भाषा केली. आणि म्हणून या संतांच्या महाराष्ट्रामध्ये जे घडायला नकोय ते घडून चाललंय. याला एकमेव कारण असं आहे, आपल्या अंतःकरणातला परम तत्वाची जागृती न केल्यामुळे हा सगळा आत्ताचा नको नको त्या प्रकारच्या गोष्टी तुमच्या आमच्या कानी येतात. हे कान भगवंतांनी तुम्हाला त्याचं भजन ऐकण्यासाठी दिलं. हे मुख आपल्याला त्याचं गुणगान गायण्यासाठी दिलं. हे हात भगवंताने त्याला नमस्कार करण्यासाठी दिला. हा नखशिकांत देह परमेश्वराला सद्गुरूंना शरण जाण्यासाठी दिला. आणि आपण त्याचं काय करतोय? आपल्याला भानच राहिलं नाही. आपल्याला भानच कुठलं राहिलं नाही. कोणी पैसा कमावण्याच्या विचारामध्ये दंग होऊन गेला, कोणी संसारामध्ये बुडून गेला, कोणी आपापल्या विषयामध्ये इतका रसमान झाला
की त्या विषयाचं विष लागून तो मेला तरी त्यातून तो सुटला नाही. तुम्हाला हे कलियुग तरुण जायचं असेल ना, तर श्री गुरुंना शरण तो आम्हाला गेल्याच पाहिजे. तत्व साधच आहे. मी मगाशी सांगितलं, या जगात महाराजा तुम्ही गोड राहा, मुंग्या साखरेला आपोआप जाऊन भेटतात. बघा का साखर अशी 1 किलो आपण ठेवली आणि असं साखर कुठंतरी निघाली पलत 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 आणि मुंग्या पुढे चालल्यात आणि साखर मागत चालली आणि साखर म्हणते, ए मुंग्यांनो मला खा ना, ए मुंग्यांनो आज माझ्या संग ये ना. होते का असं? नाही. बरोबर ना? कारण काय? साखरेचा धर्म आहे गोडीचा. साखरेचा धर्म काय? गोडीचा आहे. आणि त्याच्यामुळे तिला सगळ्या मुंग्या तिच्या जवळ येतात. तसा आपला धर्म आहे नामस्मरण चिंतन करण्याचा, सतविचार सद्गुरूंनी दिलेले आचार विचार घेऊन पुढे जायचा, हा आपला धर्म आहे. याच्या पुढे जाऊन एक सांगतो मोठी गंमत. म्हणजे या जगामध्ये खरं तर चांगलं वागायला शिकवावं लागतं बरं का. चांगलं वागायला शिकवावं लागतं, वाईट मात्र सांगायला शिकवावं लागत नाही. सगळे क्लासेस आहेत महाराष्ट्रामध्ये. स्पोकन इंग्लिशचा आहे, मराठीचा आहे, सायन्सचे, पोरांना हर एक क्लासेस आहे. पण आतापर्यंत सगळं क्लासचा बोर्ड वाचला का? आमच्याकडे येथे अस्सल गावरान शिव्या शिकवले जातील. सकाळी 9 ते 11 क्लास फ्री आहे. का क्लास तरी आमच्या पोरांना न सांगता येतेच म्हणायला. काय कारण आहे एक लक्षात घ्या. मग त्याची आई त्याचा बाबा सकाळपासून त्याला म्हणतोय ना, ए बी सी डी, बे के बे, बे दुने 4, बे त्रिक 7. ती पोरग बे त्रिक 6 म्हणालाच ना, ते बे त्रिक 4च म्हणतंय. एवढं शिकून त्याला कळा आणि जे नकोय ते त्याला सहज कळतंय. कारण काय? थोडा जर आपण चिंतनात जाऊ, थोडं चिंतनात जाऊ. आता हळूहळू तुमच्या डोक्याला मुंग्या यायला लागल्या असतील आणि ज्यांच्या डोक्याला मुंग्या यायला लागल्या असतील त्यांनाच डोकं आहे असं लक्षात ठेवा. ज्यांच्या डोक्याला मुंग्या लागल्याच नाही त्यांनी विषय सोडून द्या. आजचे विषय जरा थोडे चिंतनाचे. चेक करायचं का साखर टाकून? मला गंमत काय, आपल्याला महाराजा वाईट कोणतंही कर्म शिकवावं लागत नाही आणि चांगलं मात्र शिकल्याशिवाय येत नाही. याचं कारण काय? याचं केवळ कारण एक आणि एकच आहे आणि ते म्हणजे धर्म. धर्म मी मगाशी सांगितला, तो धर्म आई आणि वडिलांनी स्वीकारावा लागतो. चांगल्यापणाचा, सतविचाराचा, परमार्थाचा. तेव्हा त्या मुलांकडे चांगले विचार येतात. काही काही आई वडील म्हणतात, अहो आम्ही लहानपणापासून आमच्या घरात शुभम करोती आहे. काय? आमच्याकडे रोज रामरक्षा आहे. गुरुजी आमच्याकडे सकाळ आणि संध्याकाळ संध्या आहे, पूजा आहे, पाठ आहे. पण त्याच्या तोंडात कशी शिवी आली मला काही कळलंच नाही. होते की नाही असं? होते की नाही असं? त्याचं कारण आता ते म्हणा, ते बाहेरच्या मुलांची संगत लागली. ठीक आहे, संगत बाहेरच्या मुलांची लागो, नाही तर कुठल्याही मुलांची संगत लागो. संस्कार करताना, धर्म करताना तुमचे इतके परफेक्ट पाहिजेत, इतके त्याच्या शरीरामध्ये त्याच्या संपूर्ण नखशिकांत भिनले पाहिजेत की कोणीही किती वाईट शिको, कोणी किती वाईट शिकून कितीही वाईट ऐकायला येऊ, आपण ते अंगीकार करायचं नाही. ज्या अर्थी त्याला नको ते ज्ञान प्राप्त झालं त्या अर्थी आपण कुठंतरी कमी पडलो. पोराला दोष द्यायचा नाही, पोराला दोष द्यायचा नाही. लक्षात घ्या, आपण कुठंतरी कमी पडलो हे लक्षात ठेवायचं. म्हणून हा धर्म
तुम्ही स्वीकारला पाहिजे. तुकोबरायांनी धर्म स्वीकारला, विठ्ठल नामाचा जयघोष केला. परिणाम पंढरीश पांडुरंग यांच्याकडे आलेले. रागात क्रोधात अवली तुकोबरायची धर्मपत्नी देवाला शिव्या देत होती, पण त्या शिव्यात देवाला शिवत नव्हत्या, त्या शिव्यात सुद्धा प्रेम होतं. म्हणून परमेश्वर तिला भेटायला आला. तुकोबरायाच्या मुलांनी, भगीरथीने तुकोबराय वैकुंठाला गेल्यानंतर, बीज झाल्यानंतर पंचमीच्या दिवशी कळलं की आपले बाबा वैकुंठाला गेले. धर्म तुकोबरायांनी ठेवला होता भगीरथीकडं, नामस्मरणाचा धर्म ठेवून गेलते. तर धर्म तिने स्वीकारला आणि तुकाराम 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 भगवंत तुकोबरायाचा जप चालू केला. परिणाम वैकुंठात गेलेली तुकोबराया पुन्हा आपल्या मुलीसाठी खाली आले. कारण धर्म. आपल्यालाच का जमत नाही धर्म पाळायचा? त्याचं कारण नाही, आम्हाला धर्म कळलाच नाही. आम्हाला धर्म कळलाच नाही. आम्हाला धर्म असा सांगितला, आम्ही हिंदू गुरु आहोत, आम्ही हिंदू मादी आहोत, आम्ही हिंदू अमक्या आहोत, हिंदू तमक्या आहोत. कशासाठी? याच्यात गुंतू नका रे, याच्यात गुंतू नका. मानवतेसारखा आणि मनुष्यासारखा सर्वश्रेष्ठ धर्म या जगाच्या मैदानात कुठला नाही. आणि तो धर्म घेऊन जर का तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर ते नामस्मरण घेऊन गेलं पाहिजे, तेव्हा तो प्राप्ती होती, तशी होणार नाही. आणि याच्यासाठी ज्ञानोबरायांनी ही ओवी जितकी सोपी वाटते तितकी ती सोपी नाहीये. त्या ओवीला धरून सारासार जर विचार केला तर तुम्हा आम्हाला सर्वात महत्वाची संस्काराची गरज आहे. जर महाराजा तुम्ही गर्द सावलीमध्ये बसला आणि प्रचंड कितीही ऊन पडलं तरी तुम्हाला ऊन लागेल का? सावलीत बसल्यानंतर खरं सांगा, लागेल का? नाही लागणार. का नाही लागणार? कारण तुम्ही एखाद्या गर्द वृक्षाच्या छायेखाली आलाय. त्या सावलीचा धर्म येईल त्याला शांतता आणि त्याच्या डोक्यावर छत्र ठेवणे. मग कितीही ऊन आलं तरी त्याला त्याचा चटका आहे का? नाहीये. मग आपल्याला महाराज काय करायचंय? आम्हाला हेच करायचंय, आमच्या सद्गुरूचा धर्म आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे. मग महाराजा तुम्ही दिलेलं भगवंताने, भगवंताचं घेतलेलं नाम, सद्गुरूने दिलेलं तुम्हाला नाम, त्याचा इतका जप करा, यदा कदाचित तुमच्या माहिती करता सांगतो, जगाच्या पाठी कुठलंही संकट आलं तर ते नामस्मरणाची छत्रछाया, सद्गुरूंची छत्रछाया इतकी मजबूत असेल की येणारं संकट तुम्हाला स्पर्श सुद्धा करणार नाही. येणारं संकट स्पर्श सुद्धा करणार नाही. पण त्याच्यासाठी तुम्हाला कुठं जावं लागणार आहे? सावलीत जावं लागणार आहे. आपण उन्हात फिरतोय, काही लोक लय गार लागले म्हणून उन्हात गेली, जातात कधी कधी 1-2-3 महिने ते फिरून, मग लय चटके बसले की मग पुन्हा सावलीची आठवण येते. पण सावलीचा धर्म आहे. जर एखादा जर का जातक, एखादा यजमान, एखादा मनुष्य झाडाखाली सावलीत बसलाय, लय गार लागलं, 2-4 महिने इतकं बरं वाटलं, बास कंटाळा आला त्या सावलीचा आता, म्हणून उन्हात फिरायला गेला. उन्हात फिरायला गेला आणि ऊन प्रचंड चटका द्यायला लागलं म्हणून काही सावलीचं झाड त्याच्या मागे पळत नाही. बघितले असं कधी? होतं असं कधी? कधीच होत नाही. एखाद्याला तहान लागली, प्रचंड तहान लागली, कंठात प्राण आलेला आहे, महाराजा कासावीस झालेला आहे आणि मूर्छा येऊन पडलेला आहे आणि अक्षरशः त्याचा मृत्यू काही क्षणात होईल. पण पुढं अवघ्या 5 फुटाव पाण्याची नदी आहे आणि तेवढं सुद्धा अंतर पार करण्याची त्याच्यात ताकद राहिली नाही. आणि तो विनंती किती केली तर ते पाणी त्याच्याजवळ येणार नाही. तो मरायला लागला तरी येणार नाही, मी याला तरी येणार नाही. विचारा का? पाण्याचा धर्म आहे तिथे राहणे. सावलीचा धर्म आहे, झाडाचा धर्म आहे, जागा सोडायची नाही. आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळे भटकून गेलो आणि म्हणून
आपल्याला पुन्हा त्या सावलीत यायचंय. त्या सावलीला सोडायचं नाही, त्या वृक्षाला सोडायचं नाही. त्या वृक्षाला सोडलं, आलो 2-4 महिने दुसऱ्या झाडाची सावली बघून येतो. काय काही काय असतात गमती जराशवर का. त्याला सुख खावत नाही लोकांना काही काय. त्याला वाटतं जरा दुसरी सावली बघून यावी. आणि मग तिथं सावलीत मग कुठंतरी एखाद्या झाडात फट पडते, ऊन चटकून लागलं, चला शिवरीचाच मडबाजी. पण तू चटका खायला गेलाच कशाला. धर्म एक लक्षात घ्या, सद्गुरूंचा धर्म आहे. तुम्हाला नामस्मरणाचा तुम्हाला धर्म दिलेला आहे, नामचिंतनाचा धर्म दिला आहे. तुम्हाला तो धर्म अखंडपणे जर तुम्ही पाळला तर तुम्हाला कुठलंही दुःख नाही, यातना नाही, संकट नाही, कुठलंच नाही. आणि जोपर्यंत तुम्ही त्या सद्गुरूच्या छत्रछायेखाली अनन्य भावाने शरण आलाय आणि एकदा शरण गेला की तो तुमच्या जन्मोजन्मीच्या कुलांचा उद्धार करतो आणि जन्मोजन्मी तुम्हाला भगवंताच्या चरणाशी स्थिर करण्याची ताकद त्या सद्गुरूकडे आहे. आणि हा धर्म सर्वश्रेष्ठ आहे. कुठला? सद्गुरु धर्म, श्रीगुरु धर्म. संतांनी आम्हाला सांगितलेला महामार्ग म्हणजे धर्म आहे. आदि शंकराचार्यांनी जे स्थापन केलेल्या विचारांची जी काही अमृतमय खजिना आहे त्याला धर्म म्हटलंय. विचाराच्या धनाला धर्म म्हटलंय, जातीपातीला धर्म म्हटले नाहीये. त्याच्यामुळं यातून बाहेर पडा आणि अंतःकरणात असणारा परम तत्व जागृत करा. म्हणजे तुमच्या आमच्या डोक्यामध्ये कधी वाईट विचार येणार नाही. जिथं भगवंताचा निवास आहे ना तिथं वाईट दुष्ट शक्तींना यत्किंच सुद्धा थारा नाहीये. म्हणून बऱ्याच लोकांनी विचार करताना असा विचार करा, प्रत्येकाच्या हृदयाच्या अंतर्गत देव आहे, पण तो जागृत केल्याशिवाय म्हणजे तो आपण जागृत झाल्याशिवाय तो कळत नाही. आता तुम्ही जर झोपून गेला, डोळे बंद केले, बरीच लोक दर्शन करताना महाचूक करतात. काय? तिथून अगदी पहिल्या पायरीपासून देवळापर्यंत सगळीकडे बघत गेलं, कोण आले, काय बदल केलाय का, फेर फिरतात का, आज महाराजांनी काहीतरी नवीनच केलंय, आयला पायऱ्या नवीन झाल्या, अमकं झालंय, चौकशी त्याला सगळं बघत येतो. आणि ज्याच्यासाठी आले, ज्याच्या पुढे उभं राहिला, पाहिलं की डोळं जागते. आता काय करावं बरं, तुम्हाला मोठा प्रश्न पडला. त्याला बघून तुम्हाला डोळं झाकायचं कारण काय? ज्या वेळेस तुम्हाला जिथं डोळं झाकायला पाहिजे तिथं तुम्ही झाकत नाही, जिथं लाज ठेवायला पाहिजे तिथं तुम्ही लाज धरत नाही. दर्शन मात्र मला कामनापुरती. दर्शन त्याच्याकडे पाहिल्यानंतर महाराजा नयनाची भाव समाधी लागली पाहिजे, घरघर डोळ्यातून पाणी आलं पाहिजे आणि त्याची ही सगुण स्वरूपातली मूर्ती अंतःकरणातल्या हृदयामध्ये स्थापन झाली पाहिजे. त्याला दर्शन म्हणतात. तिथं जायचं, डोळं झाकायचं आणि मग नको नको ते तुम्हाला आठवून जातं. लोक आम्हाला कधी कधी प्रश्न विचारतात, महाराज मी देवपूजा करायला बसली, माझ्या डोक्यात वाईट विचार काय येतात? आहेत ना लोकांचे अनेक प्रश्न आहेत. अनेक साधक मला विचारतात, मी देवापुढे उभा राहिलो की माझ्या डोक्यात घाण विषय येतात. त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे का? त्याचंही कारण आहे का? त्याचं साधं कारण आहे, तुझ्या अंतःकरणामध्ये आतापर्यंत जी काही निगेटिव्हिटीची ऊर्जा आहे, निगेटिव्हिटीची ऊर्जा अविचाराची खाण आहे, शरीरामध्ये जी काही विचाराची घाण आहे ती ईश्वरापुढे गेल्यानंतर प्रगट होते. याचा अर्थ ती बाहेर पडत चालली, याचा अर्थ ती बाहेर पडत चाललेली आहे. तू तितकंच प्रेमाने भगवंताकडे पहा, तू तितक्याच प्रेमाने भगवंताचं भजन कर. आज तुझ्या डोक्यात वाईट विचार येतील, उद्या तुझ्या डोक्यात वाईट विचार येतील, पण एक दिवस लक्षात ठेव, तो परमात्मा पाहिल्यानंतर तुला त्याच्याशिवाय काहीच दिसायचं नाही, तुला त्याच्याशिवाय कोणता विचारच यायचा नाही. याला परमार्थ करायचा, असा परमार्थ करायचा आहे, अशा पद्धतीने दर्शन करायचं. पण आम्ही मात्र तिथं गेलो की डोळे झाकायचं, बाहेर आलो की तोपर्यंत आपण दुसरीकडे बघून जातो. म्हणून परमेश्वराकडे पाहत असताना कधी डोळे बंद करू नका. त्याला बंद करताना त्याची पद्धत आहे, मेथड आहे त्याला, की त्याला इतकं निहाळायचं आहे. तुम्ही त्याच्या पुढे डोळे
एकदा प्रेमाने पाहिलं ना तर तुमची अवस्था त्याच्याकडे पाहिल्यानंतर अशी झाली पाहिजे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लाटे. देवा तुझ्याकडे बघितलं तरी डोळ्यातून गळगळ पाणी येते रे, असं ज्याची अवस्था होती ना तो परमात्म्याला शरण गेला. त्याची अवस्था पहिली उत्तम आहे. या अवस्थेला पोहोचायला खूप नामस्मरण करावं लागतं, देवावर खूप प्रेम करावं लागतं. आणि मग बरोबर ती मूर्ती सगुण स्वरूपातली पाहता पाहता त्याच्याकडे डोळ्यातून गळगळ पाणी वाहतंय. तेही पाणी थंड येतं. दुःखात अश्रू येताना गरम येतात आणि आनंदात सद्गुरूंना पाहिल्यानंतर प्रेमाश्रू हे थंड येतात. देवाकडे पाहत राहिला गळगळ डोळ्यातून पाणी येतंय, असं वाटून जातं की हे डोळे बंद करायलाच नको, तुला कितीही पाहिलं ना भगवंता तरी मन माझं भरत नाही रे. असं तासन तास जन्मोजन्मी तुला पाहत राहावं, तुझ्या चरणाकडे माझं ध्यान राहावं, अशी अवस्था होणं गरजेचं आहे. अशी अवस्था काहीच कमायची नाही. गेले गेले डोळे बंद करावं. आपण कुठंतरी कमी पडतो. का पडतो कमी? त्याला कारण आपल्याकडं ज्ञानाचा अभाव असतो म्हणून. आपण मुद्दाम कुठली गोष्ट करत नाही. कुठल्याही गोष्टीची माहीत नसल्यामुळं त्याचं रूपांतर चांगल्या वाईट गोष्टीत घडतं. माणूस कधीच वाईट नसतो. माणूस कधीच वाईट नसतो. वाईट असतात त्याचे विचार, त्याचं ध्येय, चांगलं वाईट. तो ज्याच्या संगतीत जाईल त्याला ते त्या गोष्टी मिळणार आहेत. पण चांगल्या धर्माच्या संगतीत आला आणि त्याने स्वतःहून ते स्वीकारून जर का नकशिकांत तुमच्या शरीरामध्ये ते धर्म तो विचार जर का ठेवला तर महाराजा भगवंत त्या माणसाचा दास होतो. भगवंत त्या माणसाचा दास होतो. आमच्या अर्जुनाच्या रोमारोमातून कृष्ण कृष्ण येत होते. इतकं नामस्मरण होतं अर्जुनाचं. रोमा रोमातून महाराजा कृष्ण कृष्ण असा ध्वनी निघत होता. आमच्या जनाबाईंनी थापलेल्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असं नाम जप येत होता. आमच्या चोखोबारायांची हाड सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. हा धर्म त्यांना त्यांच्या सद्गुरूंनी, त्यांच्या गुरु महाराजांनी, त्यांच्या वाडवडिलांनी, त्यांच्या संत परंपरेने दिला, म्हणून एवढ्या अवस्थेला ते पोचले. मग विचार करा, हाडातून जर का मेलेल्या माणसाच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल येते, निर्जीव गौरीतून विठ्ठल विठ्ठल येते, दुसरं काहीच येत नाही. मग तुम्ही राम रक्षा वाचा, शुभम करते कल्याणम वाचा, तरी पोराच्या तोंडात जर तर मग तुम्ही विचार करा दोष कोणाचा आहे. इथे आपण कमी पडतोय म्हणून आपण हा जो धर्म आहे, एक वडील जे जे करते त्या नाम धर्म ठेवते. तो धर्म कुठला आहे? तो धर्म अंगीकृत करायचा, इतका अंगीकृत करायचा. चोखोबराय आपले हाड सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हटले पाहिजे. तुकोबरायांची अवस्था झाली, माझी मदत झाली अनावर वाचा. तुकोबराय म्हणतात माझी जीभ जरी कापून टाकली तरी महाराजा ती विठ्ठल विठ्ठल म्हणे. ही अवस्था त्यांच्याकडे निर्माण झाली पाहिजे. हा धर्म आहे नामाचा, हा धर्म सांगितला. आणि इथपर्यंत तो आम्हाला पोहोचायचा आहे. इथपर्यंत तो आम्हाला पोहोचायचा आहे. म्हणजे इथपर्यंत पोहोचण्याचा महामार्ग काय? त्याचं पोहोचण्यासाठी साधतत्व काय? तर अत्यंत साधतत्व आहे. एकमेव काय करायचंय? तुम्ही स्वामींचे चिंतन करा, महाराज तुमची चिंता करे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की